आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कर्जमाफीच्या घोळामध्ये खरीप हंगामाची कोंडी होते. नवीन पीक कर्ज वाटप रोडावलेले असून शेतकरी सावकारांच्या दारी. शेतकरी कर्जमाफीमध्ये निकषांची मारलेली पाचर आणि 30 जूनच्या हुलकवलेल्या डेडलाईनमुळे खरीपाचा खोळंबा झालेला आहे. खाते थकीत असल्याने पीक कर्ज वाटपाचे प्रमाण केवळ हे 15 ते 20% असल्याचे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर मान्यता. महाराष्ट्र महिला शेतकरी समीक्षेकरण विधेयक विधानसभेमध्ये मांडले. सुपर एल निनोचा धोका वाढलेला असून ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा हा इशारा देण्यात आलेला आहे. IOD सध्या तटस्थ असून पण सकारात्मक होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 183 रुपयांची कपात झालेली आहे. व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर 19 किलोचे कशा पद्धतीने आहे याची सविस्तरपणे माहिती तुम्ही येथे बघू शकता. होर्मुझमध्ये अडकले जहाज इराणने निश्चित केलेल्या मार्गावरून न गेल्याने हा फटका बसलेला आहे. विदर्भात जूनमध्ये पावसाची 42% तूट दिसून आली. 30 जून अखेर केवळ 102.4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसाची अपेक्षा वर्तवली जात आहे. पूर्व विदर्भाला पावसाचा दमदार दिलासा मिळालेला आहे. नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये रिमझिम हजेरी बघायला मिळाली. अमरावती भागामध्ये अजून सुद्धा प्रतीक्षा कायम आहे. कोकण घाटमाथ्यांसह मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे. पालघरसह पुण्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जुलै भारी पावसाच्या सरी राज्यभरामध्ये सुरू झाल्या कोसळधारा. मुंबईमध्ये धुवाधार बॅटिंग सुरू असून धरण क्षेत्राला सुद्धा मुसळधार. बळीराजाची पेरणी चिंता मिटलेली असून सोमवारपर्यंत राज्यामध्ये कायम राहणार पावसाचा जोर. शेतजमीन नसली तरी सुद्धा राबणारी महिला शेतकरीच महिला समीक्षीकरण विधेयक विधानसभेमध्ये सादर करण्यात आले. कापसाच्या दरामध्ये पुन्हा तेजी बघायला मिळत आहे. आठवडाभरामध्ये 5.24% वाढ झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावरती आवक ही 23.54% घटलेली आहे. खुल्या बाजारामध्ये विक्री होत आहे. उत्तरेमध्ये पावसाचे थैमान. 4 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरडी कोसळल्या, रस्ते पाण्याखाली गेले. अकोला जिल्ह्यामध्ये जून अखेरपर्यंत 15.5% पावसाची तूट दिसून येते. सरासरी 136.9 मिलीमीटर पावसाच्या तुलनेमध्ये 115.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा जुलैमध्ये पाऊस कमी बरसणार. 6% तुटीची शक्यता वर्तवली जाते. गतवर्षी सुद्धा झाला होता 91% पाऊस. पिकांच्या वाढीच्या काळामध्ये पडू शकतो ताण. चिखलीमध्ये 29,000 हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली आहे. चिखली तालुक्यामध्ये पेरणीची गती आता संत दिसून येत आहे. आता दांडी मारावी लागणार नाही. शाळेतच प्रमाणपत्र दाखले मिळणार. आपले सरकार सेवा केंद्र आता शाळेमध्ये पोहोचणार. शिबिरांमुळे पालकांचा वेळ तसेच पैसा वाचणार. पगार मिळतो 25,000, मग कसा मिळेल कर्जमाफीचा लाभ? अटी निकषांचे करणार पालन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. वाशिम जिल्ह्यामध्ये जून महिन्यात पावसाची 33.90% तूट दिसून येते. वाशिममध्ये सर्वात कमी, मनोऱ्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला आहे. पाऊस नसल्याने सीना काळेगाव धरणाची पाणी पातळी मृत साठ्यामध्ये आहे. दमदार पावसाची गरज असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाणी साठ्यात मोठी घट झालेली आहे. बार्शीमध्ये 40 शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. 3 वर्षानंतर यंदा सुद्धा जून हा कोरडा ढग गेलेला आहे. केवळ 59 मिलीमीटर पाऊस झालेला असून आजवरती जून महिन्यातील तूट हे जुलै ऑगस्टमध्ये भरून निघण्याचा इतिहास आहे. जुलै महिना उजाडलेला असून नाशिक जिल्ह्यामध्ये अवघी 6%च पेरणी पूर्ण झालेली आहे. मालेगाव तालुक्यामध्ये 3.68% तर देवळा बाळगलांमध्ये 10%च्या आत पेरणी पूर्ण झालेली आहे. नाशिक शहरामध्ये पावसाचा जोर बघायला मिळत असून 6.5 मिलीमीटर नोंद. वेधशाळेकडून 2 दिवसामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अनेक भागामध्ये हलक्या सरी. बाजारपेठेमध्ये तारांबळ उडाली. नरसी, नामदेव, आंबा मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून चांगेफळमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. 2 दिवसांमध्ये जोरदार. वाहनांना PUC इन्शुरन्स नसेल तरी सुद्धा चालेल. HSRP मात्र महत्त्वाचे आहे. हा कसला नियम? नंबर प्लेट नसल्याबद्दल कठोर कारवाई होणार. प्रदूषण विम्याकडे दुर्लक्ष होते.
पाथरी मानवतला घरकुल योजनेमध्ये 5.5 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झालेला आहे. तत्कालीन मुख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती 2 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. रस्त्यांवरती तडे, घर दुकानांमध्ये पाणी साचले. पहिल्याच पावसामध्ये पालिका नापास झाली. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये मान्सून पूर्व तयारीचे दावे पावसामध्ये गेले वाहून. जालना रोडवरती वाहतुकीचा खोळंबा होतोय. पेरणीला वेग आलेला असून सोयाबीनचा पेरा हा सर्वाधिक आहे. हिंगोली परिसरात तसेच औंढा नागनाथ तालुक्यामध्ये 11,843 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. पडीक जमिनीवरती रोजगार फुलणार. महिला बचत गटांना आता जागा मिळणार. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी नवा उपक्रम असून ₹1 दराने भाडेपट्टा तत्वावरती मिळेल जमीन. पावसाने पुन्हा फिरवली पाठ. नांदेड जिल्ह्यामध्ये 13% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. पीक कर्ज वाटप ही अद्याप 25% आहे. शेतकऱ्यांचे पैशांसाठी बँकांमध्ये हेलपाटे होत आहे. पेरणीला केली सुरुवात. धाकधूक मात्र अजून सुद्धा मनामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अत्यल्प पावसावरच धरली चावड्यावरती मोठ. अनेक भागातील शेतकऱ्यांना अजून सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आता वेळेमध्ये जन्ममृत्यूची नोंद करा, अन्यथा झडपीच्या चक्रा माराव्या लागणार. पारदर्शकता आणि अचूकतेसाठी सरकारचे एक पाऊल पुढे. पालकांनी वेळेमध्ये कराव्या नोंदणी. मोसंबी ते हळद, धाराशिवच्या 8 पिकांना मिळणार विम्याची ढाल. ॲग्रिस्टेक आणि ई पीक पाहणी करा, नाहीतर अर्ज थेट कचऱ्याच्या पेटीमध्ये. पेरायचं की आता थांबायचं, तुमच्या मोबाईल मेसेजमधूनच पहा. IITचे वॉटर बजेट मॉडेल कार्यान्वित करण्यात आलेले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरचा गोंधळ हा कायम असून 2 वर्ष फक्त 21%च काम पूर्ण झालेलं आहे. परभणी जिल्ह्यात योजनेची संतगती उघड झालेली असून 2,26,220 पैकी केवळ 48,470 मीटर बसवलेले आहे. 78.58% काम अजूनसुद्धा प्रलंबित आहे. आनंद वार्ता. विदर्भामध्ये दमदार पाऊस आला रे. शेतकऱ्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावरती आनंदाची पेरणी होत आहे. आता आठवडाभर जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. 12 तालुक्यातील भूजल पातळीमध्ये तूट. कशी निघणार भरून. पाणी टंचाईचे संकट गळत असून अमरावती जिल्ह्यामध्ये 134 निरीक्षण विहिरींच्या नोंदणीमधील वास्तव आहे. चिंता वाढलेली आहे. मनरेगा घोटाळा प्रकरणी मागवलेला आहे 12 मुद्द्यांचा अहवाल. बच्चू कडू आक्रमक झालेले असून निकृष्ट गॅबियन बंधारे कामाची चौकशी होणार. आमचा माल कोण घेणार. संतप्त शेतकऱ्यांनी पालिकेमध्ये टाकला भाजीपाला. भंडारा जिल्ह्यामध्ये 2 तास चालला गदारोळ. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी मालासह परतले. कांद्री, दुसाळा, हिवरा परिसरामध्ये मशागतीला वेग आलेला असून पेरणी मात्र संत झालेली आहे. पावसाच्या अनिश्चिततेचे कापसाला ब्रेक बसलेला असून मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. बँक खात्यांची KYC करा आणि कर्जमाफी मिळवा. जिवतीमध्ये कर्जमाफीबाबत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. तुम्हाला तरच मिळणार लाभ. अनुदानाअभावी 31,000वरती घरकुले अर्धवट असून पावसाळ्यामध्ये लाभार्थ्यांचे हाल होत आहे. निधी वितरण संतगतीने असून मोदी आवास, शबरी, रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते थकीत आहे. गडचिरोली जिल्हा बँकेकडून 2,926 थकीत शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून मात्र दिरंगाई होते. प्रक्रिया लांबणार. कर्जमाफी प्रक्रिया लांबण्याची भीती व्यक्त होते. इयर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी, विक्री आणि योजनांचा लाभ होणार बंद. पशुसंवर्धन विभागाची मोहीम. भारत पशुधन प्रणालीवरती जनावरांची नोंदणी अनिवार्य असणार. कुणी घर कुणी व्यवसाय थाटला. वर्षभरामध्ये 2,677 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून नागरिकांचा गृहकर्जांकडे सर्वाधिक कल वाढलेला आहे. व्यवसायासाठी सुद्धा कर्जाची उचल होते. सालेकसा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून पण इतर तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी बघायला मिळाली. 1,564 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली असून वरुणराजाकडे नजरा वळलेल्या आहे. झमाझम बरसला. कोरड्या जूननंतर जुलैची दमदार सुरुवात झाली. रात्री धुवाधार पाऊस. वाहतूक कोंडी झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुही तहसील कार्यालयावरती मोर्चा. तहसीलदारांकडे सोपवले निवेदन. निवेदनामध्ये 11 मागण्यांचा समावेश आहे. रोजगार हमी योजनेचा निधी 10 दिवसांमध्ये मिळणार. रखडलेल्या कामांना सुद्धा आता गती येणार. आमदारांच्या प्रश्नावरती विधानसभेमध्ये दिले उत्तर. बंधाऱ्याचे फाटक बंद असल्यामुळे झाला घात. डोळ्यादेखत शेतकऱ्यांचे कष्ट बुडाले पाण्यामध्ये. कारंजा, घाडगे परिसरामध्ये शेतकरी झाले संतप्त. नुकसान भरपाई देण्याची तहसीलदारांकडे मागणी केली जाते.
हेरे सरंजामची 11,400 हेक्टर जमीन शेतकरी मालकीची असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालेला असून गगनबावड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. राधानगरी धरणामध्ये 2 दिवसात 0.23 TMCने वाढ झालेली आहे. उत्तरेमध्ये पावसाचे थैमान 4 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरडी कोसळल्या, रस्ते पाण्याखाली गेले. सर्व्हर डाऊनमुळे एसटी कार्डाचा फज्जा होतोय, प्रवाशांना मनस्ताप होतोय. प्रवासी रांगेमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होते, 33,000 नुकसान भरपाई द्यावी. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा बँकेला आदेश देण्यात आला. जुलैच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार असून यंदा जूनच्या सरासरीच्या 65% कमी पाऊस झालेला आहे. रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे 8,047 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा यांना लाभ मिळणार. संततधार सुरूच असून विठ्ठलादेवी येथे घरावरती कोसळली आंब्याची फांदी. सुशील नारकर यांच्या छपराचे नुकसान झालेले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कर्जमुक्तीसाठी 99.74% शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शुक्रवारपासून लाभ होणार. पेरण्या रखडलेल्या असून पावसाअभावी शेतकरी आणि पशुपालक चिंताग्रस्त झालेले आहे. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये खरीप हंगाम संकटामध्ये सापडलेला आहे. आटपाडी परिसरामध्ये टावर उभारणीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन केले जाते. तात्काळ संयुक्त बैठक घेऊन भरपाईबाबत तोडगा काढणार, प्रांताधिकारी म्हणाले. जळगाव जिल्ह्यामध्ये केवळ 7 दिवसांमध्ये जूनच्या सरासरीच्या 68% पाऊस झालेला आहे. 23 दिवस कोरडे गेलेले असून तरीसुद्धा 7 दिवस दमदार हजेरी. 4 ते 7 जुलै दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शहरामध्ये वादळी पाऊस झालेला असून शेतायुषी झाड कोसळले. दुकाने, दुचाकींचा चक्काचूर. पारोळा रोडवरती दुर्घटना घडलेली असून सुदैवाने जीवितहानी टळली. साखरी वाहतूक विस्कळीत झालेली असून शिरपूर आणि शिंदखेडा परिसरामध्ये सुद्धा हजेरी बघायला मिळाली. जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेमध्ये 85% पावसाची तूट दिसून येते. अवघा 13% झालाय पाऊस. गेल्या वर्षी 87% बरसला होता. पेरण्या खोळंबल्या. धान बियाण्यांची मिठाच्या पाण्यामध्ये बीज प्रक्रिया ठरते, शेतीसाठी फायदेशीर. किनवट तालुक्यामध्ये खरीप पेरण्या 41% समाधानकारक पाऊस झालेला असून कापूस, तूर, सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. 4,000 शेतकरी 40 कोटींच्या अनुदानापासून वंचित आहे. महाडीबीटीच्या मंजुरीपत्राची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वडीगोद्रीमध्ये होळी करण्यात आली. कर्जमुक्तीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,80,000 शेतकरी पात्र ठरत आहे. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांची माहिती देण्यात आलेली आहे. 1,632 कोटी रुपयांचे कर्ज होणार माफ. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.